या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं की ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. त्यामध्ये अनेक प्रकार होते, तर ते प्रकार आपण बघितले. त्यानंतर त्याच्या पुढचा जो पार्ट ट्रान्सफॉर्मरमधला तो बघणार आहोत. पार्ट म्हणजे त्यामधलेच टाईप ते बघणार आहोत. त्यात आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. मग ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी व सेकंडरीसाठी फक्त एकच वाइंडिंग असते त्या ट्रान्सफॉर्मरला ऑटो ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. म्हणजेच आपण याआधी जितके जे ट्रान्सफॉर्मर बघितले तर त्यामध्ये काय होतं, दोन वाइंडिंग राहायचे. एक प्रायमरी वाइंडिंग असायची आणि एक दुसरी सेकंडरी वाइंडिंग असायची. पण हा ट्रान्सफॉर्मर अशा प्रकारचा ऑटो म्हणजे कसा की ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये फक्त प्रायमरी आणि सेकंडरी ह्या दोन्ही मिळून काय केली जाते, एकच वाइंडिंग बनवली जाते. म्हणजे ही जी ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी व सेकंडरीसाठी फक्त एकच वाइंडिंग असते. म्हणजे त्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून काय करतात, ते फक्त एकच वाइंडिंग त्यांनी काय केलेली असते, ठरवलेली असते. मग याला काय म्हणतात, ऑटो ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. मग ही दिसती तुम्हाला ऑटो ट्रान्सफॉर्मरची डायग्राम. जसं V1 म्हणजे काय तुमचं व्होल्टेज, I1 म्हणजे करंट, N1 म्हणजे टर्न्स, त्यानंतर N1 N2 ह्या काय टर्न्स आहे. आणि हा जो लोड आहे, तर लोडच्या ठिकाणी त्यांनी काही सेकंडरी जी वाइंडिंग आहे त्याचं काय सेकंडरी वाइंडिंग ॲडजस्ट केलेली असते. त्यामध्ये फक्त एकच काय केलेली असते त्यांनी, जी ही कॉईल दिसते तुम्हाला बघा, ए टू बीपर्यंत, तर हीच एक काय कॉईल राऊंड केलेली आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये. आणि इकडं काय तुम्हाला सप्लाय दिला आहे, सिंगल फेजचा सप्लाय दिला. I1 म्हणजे करंट, V1 म्हणजे व्होल्टेज, त्यानंतर इथं दिसतंय तुम्हाला N1 N2 म्हणजे काय म्हणता प्रायमरीच्या टर्म्स, सेकंडरीच्या टर्म्स, I2 I1 V2, त्याच्यानंतर लोड. तर हे तुम्हाला दिसतं ऑटो ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर तुम्ही म्हणाल मग की ॲक्च्युअल ऑटो ट्रान्सफॉर्मर कसा दिसतो किंवा कशा पद्धतीने असतो. माझं ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे तर तो कशा पद्धतीने, हा बघा, हा इथे तुम्हाला समोर ऑटो ट्रान्सफॉर्मर दिसतो. ते एक रेड बटन दिसतंय, त्या साईडने एक ब्लॅक बटन दिसतंय. मग ते जे रेड बटन आहे तर तो काय आहे, त्याचं टर्मिनल आहे. रेड कलरचा म्हणजे तो फेज आणि तो दुसरा आहे तो काय न्यूट्रल आहे. त्यानंतर हा जो वरती आहे तुम्हाला गोल राऊंड सारखं दिसतंय, तर हे गोल राऊंड सारखं काय करू शकता तुम्ही, त्याला काय म्हणता, वरती तो नॉब आहे काय तुमचा ऑटो ट्रान्सफॉर्मरचा नॉब आहे. ज्या पद्धतीने तो नॉब तुम्ही फिरवाल तर त्या पद्धतीने तुमचं व्होल्टेज काय होणार आहे, मेंटेन होणार आहे. काय होणार आहे तुमचं व्होल्टेज मेंटेन. म्हणजे या ट्रान्सफॉर्मरनुसार तुम्ही काय करू शकता, ऑटो ट्रान्सफॉर्मरने तुम्हाला किती व्होल्टेज पाहिजे, म्हणजे किती ते किती, तर हा काय सिंगल फेज व्होल्टेजवर चालतो. मग यामध्ये तुम्हाला किती व्होल्टेज इन्क्रीज करायचे किंवा कमी करायचे ते काय करू शकता तुम्ही, ते व्होल्टेज वाढवू शकता किंवा त्या जो नॉब आहे त्याच्याने कमी करू शकतात. त्याच्या खालच्या प्लेटला असं काहीतरी ब्लॅक दिसतंय, तर ती काय तुमची एक प्लेट म्हणजे रीडिंग प्लेट आहे काय तुमची, ती रीडिंग, त्याच्यावरती रीडिंग दिले. मग कोणकोणत्या पद्धतीने ज्याप्रमाणे तुम्ही तो जो वरचा नॉब आहे तो फिरवाल त्याप्रमाणे काय तुमचं व्होल्टेज व्हॅरी होत राहील, काय होत राहील, व्हॅरी होत राहील. मग त्यालाच काय म्हणता, तुम्हाला ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणतात. ते जे व्होल्टेज आहे ते तुम्ही काय करू शकता, व्हॅरी करू शकता. त्यानंतर ते जे टर्मिनल आहे त्याच्या खाली तुम्हाला एक ब्लॅक कलरची काय दिसती, परत स्ट्रीप दिसती. आता यामध्ये काय एवढं परफेक्ट ती जी स्ट्रीप आहे तिच्यावरती काय लिहिलं ते दिसत नाही. मग त्यामध्ये त्यांनी तेच दिलं आहे की किती व्होल्टेजपर्यंत तुम्ही काय करू शकता, व्हॅरी करू शकता. कोणत्या कंपनीचा तर ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, कशा पद्धतीने त्याचं काय केलं जातं, त्या आतमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट वापरले, तर या सगळ्या गोष्टींची त्यांनी काय केली, तिथं पूर्तता केली. म्हणजे ती जी तुमची काय प्लेट आहे तर त्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी काय केल्या त्यांनी मेन्शन केल्या. तर ह्यामध्ये तुम्हाला जो वरती दिसतोय काय तो रोटेट सारखा जो ऑटो ट्रान्सफॉर्मर तुमचा तो नॉब आहे तो काय करणार, तुमचं व्होल्टेज व्हॅरी करणार. मग जो व्होल्टेज व्हॅरी करतो त्याला ऑटो ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. मग याआधी आपण बघितलेलं ट्रान्सफॉर्मर यामध्ये काय होतं, व्होल्टेज तुम्ही कसं इन्क्रीज करत होते, प्रायमरीकडून सेकंडरी वाइंडिंगकडे आणि सेकंडरीकडून प्रायमरी वाइंडिंगकडे काय करत होते, व्हॅरी करत होते. म्हणजे प्रायमरी वाइंडिंगला ज्यावेळेस तुम्ही सप्लाय देता त्यावेळेस काय तिच्या टर्म्सनुसार काय होत होतं, जर सपोज प्रायमरीला जास्त टर्म्स आहे आणि सेकंडरीला कमी, तर काय होत होतं, जे व्होल्टेज आहे ते काय होत होतं, स्टेप डाऊन होत होतं. किंवा सेकंडरीला जास्त आहे आणि प्रायमरीला कमी आहे तर काय होत होतं, स्टेप अप होत होतं, व्होल्टेज काय होत होतं, स्टेप अप होत होतं. मग त्याच्यावरती काय त्या टर्म्सवर डिपेंड होतं. त्यामध्ये कशावर डिपेंड होतं, टर्म्सवर, की व्होल्टेज तुम्हाला प्रायमरीकडून सेकंडरीकडे कशा पद्धतीने वाढवायचे किंवा सेकंडरीकडून प्रायमरीकडे कशा पद्धतीने वाढवायचं किंवा ओळखायचं. मग यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने बघणार आहे, तर हा ऑटो ट्रान्सफॉर्मर दिसतोय तुम्हाला, तो कशा पद्धतीने दाखवला आहे. त्यानंतर तो तुमचा काही ऑटो ट्रान्सफॉर्मरचा जो काही तुम्हाला वरती दिसतोय नॉब, तर तो कशा पद्धतीने व्हॅरी करायचा, ते टर्मिनल दिले. त्या टर्मिनलला ज्यावेळेस तुम्ही काय एखादं इन्स्ट्रुमेंट जोडाल किंवा इन्स्ट्रुमेंट ज्यावेळेस कनेक्ट कराल, सपोज तुम्ही त्या टर्मिनलला एखादा व्होल्टमीटर लावला आणि
व्होल्टेज व्हॅरी केलं तरी तुम्हाला ते काय त्याच्यावरती दिसू शकतं. मग अशा पद्धतीने तुम्ही काय करता, जे काय ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे हा काय करू शकता, तुम्ही ते व्होल्टेज व्हॅरी करू शकता किंवा वाढवू शकता. मग हे ऑटो ट्रान्सफॉर्मर कशा पद्धतीने दिसतोय, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग यामध्ये काय एकच असते, काय केलेली असते त्यांनी एकच केलेली असते. मग हे बघा याच्या आतमधील जे काही तुम्हाला दिसणार आहे तर काय काय त्यांनी शाफ्ट, त्यानंतर काय रेडिएटर, गोल्ड प्लेटेड कम्युलेटर, टर्मिनल बोर्ड, एंड फ्रेम, शाफ्ट ब्रिंक्स, बेस कोर, त्यानंतर काय म्हणता कार्बन ब्रशेस होल्डर, त्यानंतर काय पॉवर कोट कॉईल. मग ह्या काय अनेक पद्धतीचे त्यात आतमधील काय ते इन्स्ट्रुमेंट आहे तर त्या काय तुम्हाला तिथं सर्किट ग्लोब दिसतंय. मग यामध्ये आपण बघणार आहोत की काय असतो तुमचा जो काही ऑटो ट्रान्सफॉर्मर तो काय असतो ते बघणार आहोत. त्याची दिलेली बघा यामध्ये एकाच वाइंडिंगचा काही भाग प्रायमरी व काही भाग सेकंडरीचे कार्य करतो. ऑटो ट्रान्सफॉर्मर हा सेल्फ इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करतो. 3 फेज इंडक्शन मोटरच्या ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हाय व्होल्टेज टेस्टमध्ये याचा उपयोग होतो. म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटरच्या ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हाय व्होल्टेज टेस्टमध्ये याचा काय होतो उपयोग होतो. जर तुम्ही म्हणाल की हा जो ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे हा कोणत्या तत्वावर कार्य करतो, सेल्फ इंडक्शनच्या. मग आपला जो पहिला ट्रान्सफॉर्मर होता तो कोणाच्या तत्वावर कार्य करायचा, म्युच्युअल इंडक्शनच्या. मग म्युच्युअल इंडक्शन काय असते हे तुम्हाला माहितीच आहे की कशा पद्धतीने काय त्याचे काही फ्लक्सेस येतात कट करून कशा पद्धतीने EMF काय होतो तिथं प्रोड्यूस होतो हे तुम्हाला काय तर तुमचा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे किंवा म्युच्युअल इंडक्शन तर त्याच्यामध्ये माहितीच आहे की कशा पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये काय दाखवलं जातं. मग यामध्ये काय दाखवलं आहे तुम्हाला की यामध्ये एकाच वाइंडिंगचा काही भाग प्रायमरी व काही भाग सेकंडरीचे कार्य करतो. ऑटो ट्रान्सफॉर्मर हा सेल्फ इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करतो. 3 फेज इंडक्शन मोटरच्या ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हाय व्होल्टेज टेस्टमध्ये याचा उपयोग होतो. मग अशा पद्धतीने जो काही तुमचा ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे तर तो काय 3 फेज इंडक्शन मोटर ज्या आपला इंडक्शन मोटर आहे तर त्यामध्ये काय ज्या 3 फेजच्या मोटर असणार आहे तर त्याच्या स्टार्टरसाठी कशाचा उपयोग केला जातो, ऑटो ट्रान्सफॉर्मरचा. कशाचा उपयोग केला जाणार आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मरचा. मग हा ऑटो ट्रान्सफॉर्मर अशा पद्धतीने आहे. यानंतर इथे दिसणार आहे आपल्याला इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. काय दिसणार आहे आपल्याला, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. मग काय असतो हा इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर हे काय करणार आहोत आपण आता बघणार आहोत की इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर काय असतो किंवा कशा पद्धतीने असतो. मग हाय टेन्शन लाईनचा उच्च दाब व उच्च प्रवाह कमी रेंजच्या मीटरच्या सहाय्याने मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. मग हाय टेन्शन लाईनचा उच्च दाब व उच्च प्रवाह म्हणजे काय की उच्च दाब म्हणजे काय जास्त व्होल्टेज आणि उच्च प्रवाह म्हणजे काय जास्त करंट आणि कमी रेंजच्या मीटरच्या सहाय्याने. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जे काही हाय टेन्शन लाईन आहे म्हणजे आपल्या ज्या काही डिस्ट्रीब्युशन लाईन आहे आपल्या अनेक पद्धतीच्या आपल्याला जो लाईन दिसतो ज्या ठिकाणी खूप सारा करंट किंवा व्होल्टेज असतो. मग जर आपल्याला तो करंट लाईनचा करंट आणि लाईनचं काय व्होल्टेज ते जर मोजायचं असेल तर मग ते तुम्ही कसं मोजाल, मग ते मोजण्यासाठी आपल्याला काय त्या इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचं काय म्हणजे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर काय करायचं आहे, यूज करायचं आहे. काय करायचं आहे, यूज करायचं आहे. हाय टेन्शन लाईनचा म्हणजे काय की ज्या ठिकाणी सपोज रेल्वे, त्या रेल्वेच्या ठिकाणी अनेक मोठ्या लाईन दिसतात तुम्हाला तर त्या ठिकाणी काय रेल्वेचा आपला 25,000 व्होल्ट काय DC सप्लाय असतो. कोणता सप्लाय असतो, DC सप्लाय असतो. मग तो DC सप्लाय म्हणजे काय डायरेक्ट करंट, DC सप्लाय म्हणजे काय डायरेक्ट करंट आणि AC सप्लाय म्हणजे काय अल्टरनेटिंग करंट. न जो डायरेक्ट करंट तो जर तुम्हाला मोजायचा असेल तर ते मोजण्यासाठी मला सांगा एवढा जो नॉर्मल ट्रान्सफॉर्मर किंवा मग एवढ्या हाय टेन्शन लाईनचा जर आपल्याला तो दाब म्हणजे व्होल्टेज किंवा करंट मोजायचं असेल तर ते शक्य आहे का, तर ते मोजण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो, मग इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचा. काय म्हणता, व्हॉट इज मीन बाय इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. मग इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर मीन्स पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर अँड करंट ट्रान्सफॉर्मर. मग पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर अँड करंट ट्रान्सफॉर्मर असे काय त्याचे 2 प्रकार आहे कोणाचे, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचे. म्हणजे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार पडतात. पहिला पडतो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा असतो करंट ट्रान्सफॉर्मर. मग जो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे त्यालाच म्हणता व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. त्याला काय म्हणता, व्होल्टेज किंवा त्यालाच काय म्हणता उच्च दाब. करंट ट्रान्सफॉर्मर आहे तर त्यालाच काय म्हणता उच्च प्रवाह किंवा विद्युत
प्रवाह, त्यालाच काय म्हणतात, विद्युत प्रवाह किंवा उच्च प्रवाह. मग पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि करंट ट्रान्सफॉर्मर असे काय पडतात, दोन प्रकार. मग त्यातला पहिला बघूया, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर काय करतो. मग हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. हा कोणता ट्रान्सफॉर्मर आहे, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणजे काय करणार आहे, जे व्होल्टेज आहे ते काय करतो, तो स्टेप डाऊन करतो. काय करतो, ते व्होल्टेज स्टेप डाऊन करतो. मग हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. याची प्रायमरी हाय टेन्शनच्या लाईनच्या सप्लायला समांतर जोडलेली असते. याची जी प्रायमरी ती काय हाय टेन्शनच्या लाईनच्या सप्लायला काय केलेली असते, समांतर जोडलेली असते. मग बऱ्याच ठिकाणी आपण याआधी ज्यावेळेस आपण 9वीला होतो, 9वीमध्ये बघितलं आहे की जो तुमचं व्होल्टेज आहे तर ते कशात जोडलेलं जातं, व्होल्टेज नेहमी पॅरलरमध्ये म्हणजे समांतरमध्ये जोडलेलं असतं. आणि करंट हा नेहमी सिरीजमध्ये जोडता. करंट कशात जोडता, सिरीज. करंट म्हणजे ॲमीटर किंवा तुमचा जो करंट ट्रान्सफॉर्मर आहे तो कसा सिरीजमध्ये जोडला जाईल. आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे हा कशामध्ये जोडला जातो, तुमचा समांतरला जोडला जातो. मग हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. याची प्रायमरी हाय टेन्शनच्या लाईन सप्लायला समांतर जोडलेली असते. कशी जोडलेली असते, समांतर जोडलेली असते. तर ह्या काय हाय टेन्शनच्या लाईनला ती कशी जोडता, समांतर जोडता. तर त्यानंतर समांतर जोडलेली असते. व सेकंडरीला कमी रेंजचे व्होल्टमीटर असते. सेकंडरीला काय केलेले असते, कमी रेंजचे व्होल्टमीटर असते. आणि याचा उपयोग हाय टेन्शन लाईनचा उच्च दाब मोजण्यासाठी होतो. मग पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज केला जातो, हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. याची प्रायमरी हाय टेन्शन लाईनच्या सप्लायला काय केली जाते, समांतर जोडलेली असते. व सेकंडरीला कमी रेंजचे व्होल्टमीटर असते. आणि याचा उपयोग हाय टेन्शन लाईनचा काय केला जातो, उच्च दाब म्हणजे काय जास्त व्होल्टेज मोजण्यासाठी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. बाकी यामध्ये असं कोणतंही काही वेगळं नाही आहे. मग पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज केला जातो, की हाय टेन्शन लाईनचा उच्च दाब मोजण्यासाठी केला जातो. त्यानंतर आपण बघणार आहात पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे तर त्याची काय बघणार आहोत आपण ही डायग्राम. मग दिसतं इथं पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे फ्यूज. त्यानंतर याला काय एक प्रायमरी वाइंडिंग त्याला काय केली, समांतर जोडली. सेकंडरी वाइंडिंगला काय केलं आहे त्यांनी, व्होल्टमीटर जोडलं आहे. इथं तुम्हाला दिसतोय का, मग हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर प्रायमरीला जास्त टर्न्स आहे आणि सेकंडरीला कमी टर्न्स आहे. याला काय म्हणता, मग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणता. काय म्हणता, स्टेप डाऊन. इथं दिसतंय 3 फेज AC सिस्टम RYB, रेड, येलो आणि ब्ल्यू. मग हे काय झाले, तुमचे 3 फेज झाले. आणि हा काय PT म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर 0 to 110 व्होल्टमीटर म्हणजे काय, हा काय 110 व्होल्टमीटरपर्यंत यामध्ये काय करू शकतो आपण, व्होल्टेज मोजू शकतो. ह्या लास्टला 3 लाईन दिसते ती काय आर्थिंगच्या लाईन आहे. कसल्या लाईन आहे त्या, आर्थिंगच्या लाईन आहे. आणि कोणता ट्रान्सफॉर्मर यूज केला इथं, स्टेप डाऊन. त्यानंतर V म्हणजे तिथं काय व्होल्टमीटर कनेक्ट केलं आहे. मग काय ह्या अशा प्रकारच्या ज्या लाईन असतात आपल्याला नेहमी ह्या अशा लाईन दिसतात अनेक ठिकाणी. आपलं घर असेल किंवा अनेक जिथे ह्या अशा वायर गेल्या आहे सप्लायच्या आपल्या डिस्ट्रीब्युशन लाईनच्या, तर त्या डिस्ट्रीब्युशन 3 लाईन असतात RYB आणि त्याला काय समांतर काय जोडता, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर जोडता. आणि तो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन जोडता. आणि त्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरला तिथे काय स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचे तिथे एक व्होल्टमीटर कनेक्ट करता. त्यामुळे हा झाला तुमचा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर आहे तुमचा करंट ट्रान्सफॉर्मर. कोणता ट्रान्सफॉर्मर आहे, करंट. तर आपण बघणार आहोत करंट ट्रान्सफॉर्मर काय असतो. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर समजला आहे तुम्हाला. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज करता, की हाय टेन्शनची जी लाईन आहे तर त्या हाय टेन्शनच्या लाईनच्या जो विद्युत दाब आहे तर तो काय चेक करण्यासाठी किंवा विद्युत दाब मोजण्यासाठी तर काय केला जातो, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो. तो हाय टेन्शन लाईनला कसा जोडला जातो, समांतर जोडला जातो. आणि तिथे कोणत्या प्रकारचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय केला जातो, यूज केला जातो. कोणता ट्रान्सफॉर्मर यूज करता, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करतात. त्यानंतर आपण बघणार आहोत करंट ट्रान्सफॉर्मर. मग हा स्टेपअप ट्रान्सफॉर्मर आहे. कोणता ट्रान्सफॉर्मर आहे, स्टेपअप. आता करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर यामध्ये काय असं आपण म्हणतो ना कंपॅरिझन आहे. म्हणजे कसं की तिकडे काय म्हणता पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करत होते. करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये काय स्टेपअप ट्रान्सफॉर्मर यूज करता. कोणता यूज करता, स्टेपअप ट्रान्सफॉर्मर. त्याची प्रायमरी काय हाय टेन्शन लाईनच्या सप्लायला कशी जोडलेली होती, समांतर जोडलेली होती.
याची प्रायमरी हाय टेन्शन लाईनच्या सप्लायला एकसरमध्ये म्हणजेच काही सिरीजमध्ये जोडलेली असते. त्यानंतर तिकडे काय लावलेलं होतं, व्होल्टमीटर कनेक्ट केलं होतं. कोणाला? सेकंडरीला. आता इकडे आपल्याला करंट मोजायचा आहे. व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा वापर करता, करंट मोजण्यासाठी ॲमीटरचा वापर करता. व्होल्टेज चेक करण्यासाठी व्होल्टमीटर हे नेहमी समांतरमध्ये जोडता म्हणजे पॅरलरमध्ये जोडता, आणि करंट मोजण्यासाठी ॲमीटर हा नेहमी एकसरमध्ये किंवा सिरीजमध्ये जोडला जातो. मग इथे काय केलं आहे, तिकडे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केला होता पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरमध्ये. इकडे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. तिकडे प्रायमरी हाय टेन्शनच्या लाईनच्या समांतरला जोडलेली होती. करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये याची प्रायमरी हाय टेन्शनच्या लाईनच्या एकसरमध्ये जोडलेली आहे. तिकडे कमी रेंजचे व्होल्टमीटर सेकंडरीला बसवले होते. इकडे कमी रेंजचे ॲमीटर सेकंडरीला बसवलेले आहे. तिकडे काय होत होतं, याचा उपयोग विद्युत उच्च दाब मोजण्यासाठी होत होता. काय होत होता, त्या जो काही पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरमध्ये ते जे काही व्होल्टमीटर आहे तर त्याचा उपयोग काय उच्च दाब मोजण्यासाठी केला जाणार होता. हा जो काही करंट ट्रान्सफॉर्मर आहे तर यामध्ये या ॲमीटरचा उपयोग काय, याचा उपयोग हाय टेन्शन लाईनचा उच्च प्रवाह मोजण्यासाठी होतो. तर याचा काय उच्च प्रवाह मोजण्यासाठी होणार आहे. मग हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. याची प्रायमरी हाय टेन्शनच्या लाईनच्या सप्लायला एकसरमध्ये जोडलेली असते व सेकंडरीला कमी रेंजचे ॲमीटर बसवलेले असते. याचा उपयोग हाय टेन्शन लाईनचा उच्च प्रवाह मोजण्यासाठी होतो. मग इथे दिसते तुम्हाला एकसरमध्ये कशा पद्धतीने काय केलेली. आता हे बघा, ह्या डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसेल, काहीतरी वेगळं दिसेल म्हणजे काही युनिक. तर इथे दिसते लाईन करंट, लाईनचा काय तो करंट आहे. फ्यू टर्म्स ऑफ प्रायमरी. मग फ्यू टर्म्स म्हणजे काय, कमी टर्म्स आहे. काय दिसतंय तुम्हाला तिथं, कमी टर्म्स दिसत आहे. आणि सेकंडरीला काय दिसत आहे, जास्त टर्म्स. तिकडं काय होत्या, प्रायमरीला जास्त टर्म्स होत्या आणि सेकंडरीला कमी टर्म्स होता. म्हणून त्याला काय म्हणत होते, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणत होते. काय म्हणत होते, स्टेप डाऊन आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. हे कसे ओळखता, तर हे तुम्हाला काय ओळखायला आले पाहिजे. मी अनेक वेळा सांगितले की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कशा पद्धतीने ओळखला जातो. तर परत एकदा सांगते, ज्या वेळेस प्रायमरीला काय म्हणतात जास्त टर्म्स असतात आणि सेकंडरीला कमी टर्म्स असतात. परत एकदा लक्षात घ्या की ज्यावेळेस प्रायमरीला काय असतात जास्त टर्म्स असतात आणि सेकंडरीला कमी टर्म्स असतात तर त्याला काय स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. काय म्हणतात त्याला, स्टेप डाऊन. म्हणजे प्रायमरीला जास्त टर्म्स आणि सेकंडरीला कमी, त्याला म्हणतात स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ज्या ठिकाणी प्रायमरीला कमी आणि सेकंडरीला जास्त असतात तिला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. त्याला कोणतं ट्रान्सफॉर्मर म्हणतात, स्टेप अप. मग स्टेप डाऊन आणि स्टेप अपमधला तुम्हाला काय फरक कळला पाहिजे. तर इथे दिसते तुम्हाला फ्यू टर्म्स ऑफ प्रायमरी. मग हा कोणता आहे, आपला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणून इथे सेकंडरीला जास्त टर्म्स आहे आणि प्रायमरीला कमी आहे. त्यानंतर करंट ट्रान्सफॉर्मर आहे हा, मेनी टर्म्स ऑफ सेकंडरी. मेनी टर्म्स ऑफ सेकंडरी. फ्यू टर्म्स म्हणजे इथं नावं दिसत आहे तुम्हाला, कमी टर्म्स आणि जास्त टर्म्स. ॲमीटर तुम्हाला दिसतोय सिरीजमध्ये कशा पद्धतीने कनेक्ट केला आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दिसतं पण आहे की कशा पद्धतीने ही जी अर्थिंग आहे ती कनेक्ट केली. लाईन करंट, फ्यू टर्म्स ऑफ प्रायमरी, करंट ट्रान्सफॉर्मर मनी टर्म्स ऑफ सेकंडरी ॲमीटर. मग हा झाला तुमचा करंट ट्रान्सफॉर्मर आणि काय तुमचा सेकंडरी ट्रान्सफॉर्मर. मग इथं दिसतंय तुम्हाला मेन प्रायमरी कंडक्टर, मेन प्रायमरी कंडक्टर. मग इथं तुम्हाला काय दिसतंय त्याची कशी CT म्हणजे सेकंडरी वाइंडिंग असती, प्रायमरी वाइंडिंग असती, कोर असता दिसते. इथं कशा पद्धतीने आतमध्ये तुम्हाला काय केलं आहे त्यांनी, प्रायमरी करंट, सेकंडरी वाइंडिंग, ॲमीटर, कंडक्टर कशा पद्धतीने कनेक्ट केले ते तुम्हाला इथं दिसतंय. त्यानंतर आपण बघणार आहोत आता ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे लॉसेस. ट्रान्सफॉर्मरमध्ये काय करणार आहोत आपण, होणारे लॉसेस बघणार आहोत. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे लॉसेस म्हणजे काय असतात किंवा ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे लॉसेस ॲक्च्युअल काय असतं ते काय करणार आहोत आपण बघणार आहोत. मग आता लॉसेस म्हणजे काय, की आपण म्हणतो बघा की आमचं खूप काय झालं, लॉस झाला किंवा काय अनेक पद्धतीने आपण काय हे लावत असतो की या ठिकाणी लॉस झाला किंवा त्या ठिकाणी लॉस झाला. मग आपण यामध्ये बघणार आहोत ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे लॉसेस. मग यात बघणार आहोत की ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे कोणकोणते लॉसेस आहे
कशा पद्धतीने होतात. लॉसेस म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरचं नुकसान. लॉसेस म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरचं नुकसान किंवा ट्रान्सफॉर्मर आतमध्ये काय, एखादी ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण बघितलं व्होल्टेज वाढतं, व्होल्टेज कमी होतं, त्यानंतर अनेक पद्धतीने करंट मोजता येतो, त्यानंतर काय तुम्हाला तुमचं व्होल्टेज मोजता येतं, त्यानंतर काय तुम्हाला ट्रान्सफॉर्मर चा जो काही नॉब आहे तर त्याच्याने काय व्होल्टेज व्हॅरी पण करता येतं. त्यानंतर काय त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये अनेक प्रकारचे काय असतात, त्याच्यामध्ये लॅमिनेशन्स असतात, कोर असतात, वाइंडिंग असतात, प्रकार असतात. अशा पद्धतीला हा ट्रान्सफॉर्मर यूज करतात, त्या पद्धतीला तो ट्रान्सफॉर्मर यूज करता. अनेक प्रकारचे आपण काय ट्रान्सफॉर्मरबद्दल चांगलं काम बघितलं किंवा अनेक प्रकारचे फायदे किंवा उपयोग बघितले की कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मरला व्होल्टेज कमी जास्त करू शकतो, कशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करू शकतो. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय, तो कोणाच्या तत्त्वावर कार्य करतो, कशा पद्धतीने करतो. नाही, या सगळ्या गोष्टी आपण काय या ट्रान्सफॉर्मर चॅप्टरमध्ये बघितल्या, त्याच्या डायग्राम्स बघितल्या, कशा पद्धतीने प्रायमरी असते, प्रायमरीचा करंट असतो, सेकंडरीचा करंट असतो, कम्पॅरिझन बघितलं. मग यामध्ये बघणार आहोत आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे लॉसेस. आता तुम्हाला आधीच बोलली मी की लॉसेस म्हणजे काय, की त्यामध्ये होणारे काही नुकसान्स किंवा त्यामध्ये येणाऱ्या काही क्युरीज किंवा काही प्रॉब्लेम, की त्या ट्रान्सफॉर्मर जो काही चालू असतो, ज्यावेळेस तो रनिंगमध्ये असतो तर त्यावेळेस काहीतरी तिथे काय प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर तो प्रॉब्लेम क्रिएट झालेला प्रॉब्लेम आपण कसा कमी करायचा किंवा ते कोणत्या कारणामुळे क्रिएट होतात तर ते आपण बघणार आहोत. यालाच म्हणतात लॉसेस. आपण आता बघणार आहोत ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये तसेच कोरमध्ये वेगवेगळे लॉसेस होत असतात, बरोबर. त्यामध्ये वाइंडिंगमध्ये कॉपर लॉसेस व कोरमध्ये आयर्न लॉसेस होता. मग वाइंडिंगमध्ये म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये कोणता लॉस होईल, कॉपर लॉस असो. कोणता लॉस होतो, कॉपर लॉस. त्यापुढे बघणार आहोत आपण कॉपर लॉस काय असतो. व कोरमध्ये, कोर म्हणजे काय आपल्याला माहिती, ज्या कोर होत्या तुमच्या कोणत्या, कोर म्हणजे वाइंडिंग ज्याच्यावरती गुंडाळलेली असते तिला काय कोर म्हणतात. मग कोरमध्ये कोणते लॉसेस होतात, आयर्न लॉसेस होत असतात. मग या लॉसेसचा परिणाम ट्रान्सफॉर्मरच्या कार्यक्षमतेवर होतो. कशावर होतो, कार्यक्षमतेवर होतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉसेस व आयर्न लॉसेस असे दोन मुख्य प्रकार पडतात. मग काय या लॉसेसचा परिणाम ट्रान्सफॉर्मरच्या कार्यक्षमतेवर होतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉसेस व आयर्न लॉसेस असे दोन मुख्य प्रकार पडतात. मग त्यामध्ये बघणार आहोत आपण दोन हे त्यामध्ये काय कॉपर लॉस आहे आणि कोणता आहे, आयर्न लॉस आहे. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये तसेच कोअरमध्ये वेगवेगळे लॉसेस होत असतात. त्यामध्ये वाइंडिंगमध्ये कोणता लॉस होतो, कॉपर लॉस, व कोअरमध्ये कोणता होतो, आयर्न लॉस होतो. या लॉसेसचा परिणाम ट्रान्सफॉर्मरच्या कार्यक्षमतेवर म्हणजे ज्यावेळेस आपण ट्रान्सफॉर्मर वापरतो तर त्याच्या कार्यक्षमतेवर होतो. आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉसेस व आयर्न लॉसेस असे दोन मुख्य प्रकार पडतात. लॉसेसचे दोन प्रकार पडतात, कॉपर लॉस आणि आयर्न लॉस. काय त्यानंतर कॉपर लॉस वाइंडिंगमध्ये होतो आणि कोअरमध्ये आयर्न लॉस होतो. मग कॉपर लॉस कसा होतो, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचे रेझिस्टन्स आणि त्यामधून वाहणाऱ्या करंटमुळे कॉपर लॉसेस होता. मग कॉपर लॉस कशामुळे होतो, ज्यावेळेस प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचे रेझिस्टन्स म्हणजे काय, की जो वाहणारा करंट आहे तर तो रेझिस्टन्स काय करतो, त्याला जो रेझिस्टर आहे तो काय करतो, त्याच्याकडे अट्रॅक्ट करतो, त्या करंटला काय करतो, त्याला अट्रॅक्ट करतो. मग प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचे जे रेझिस्टन्स आहे आणि त्यामधून वाहणारा जो करंट आहे त्यामुळे कोणते लॉस होतात, मग कॉपर लॉस होतात. आणि ते काय, हे लॉसेस वॅट किंवा किलोवॅटमध्ये मोजतात. कॉपर लॉसेस शोधण्यासाठी पुढील सूत्र वापरतात. मग इथं दिसतंय WC=IP² × RP + IA² × RS. म्हणजे काय, आता प्रायमरीचा करंट, त्यानंतर प्रायमरीचा रेझिस्टन्स, सेकंडरीचा करंट आणि सेकंडरीचा रेझिस्टन्स. मग यामध्ये दिसतंय VS एकूण कॉपर लॉसेस वॅटमध्ये, IP म्हणजे प्रायमरी करंट काय तो ॲम्पियरमध्ये असतो, RP म्हणजे प्रायमरी रेझिस्टन्स, IS म्हणजे सेकंडरी करंट ॲम्पियरमध्ये आणि RS म्हणजे सेकंडरी रेझिस्टन्स ओममध्ये. मग हे त्याचं झालं कॉपर लॉसेसचं काय झालं, हे तुमचं इक्वेशन झालं. मग त्यानंतर काय, हा कशामुळे होतो, की जो रेझिस्टन्समधला जो काही करंट आहे म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरीमधले जे रेझिस्टन्स आहे त्यामधून वाहणाऱ्या करंटमुळे कोणता लॉस होतो, मग कॉपर लॉस होतो. कोणता लॉस होतो, कॉपर लॉस होतो. त्यानंतर बघणार आहोत आपण आयर्न लॉस. कोणता लॉस बघणार आहोत, आयर्न लॉसेस.
मग कोअरच्या गुणधर्मामुळे तिच्यामध्ये आयर्न लॉस होतात, तर यांच्यावर लोड करंटचा कोणताही परिणाम होत नाही, म्हणून या लॉसेसला कॉन्स्टंट लॉसेस असे म्हणतात. मग या लॉसेसमध्ये ईडी करंट लॉस आणि हिस्टरेसिस लॉस याचा काय होतो, समावेश होतो. मग जो काही आयर्न लॉस आहे, आयर्न लॉसचे काय 2 प्रकार पडतात. मग या लॉसेसमध्ये काय ईडी करंट लॉस आहे आणि कोणता लॉस आहे, हिस्टरेसिस लॉस आहे. म्हणजे जो काही हिस्टरेसिस लॉस आहे तर याचे 2 प्रकार आहे, ईडी करंट आणि हिस्टरेसिस. मग हे बघणार आहोत आपण आता आयर्न लॉसेसचे 2 प्रकार. पहिले बघितलं आपण आयर्न लॉस आणि कोणता बघितला होता आपण, जो काही पहिला लॉस होता तो कोणता लॉस होता तुमचा, कॉपर लॉस. मग कॉपर लॉस आणि कोणता आहे दुसरा, आयर्न लॉस. मग कॉपर लॉस आणि आयर्न लॉस, तर आयर्न लॉसमध्ये 2 प्रकार पडतात, ईडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस. हिस्टेरिसिस लॉस. मग त्यात ईडी करंट लॉस आहे. ईडी करंट लॉसेसमध्ये काय, ट्रान्सफॉर्मरमधील कोर बदलत्या चुंबकीय क्षेत्राने छेदली जात असल्याने फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार कोअरमध्ये इंड्यूस EMF निर्माण होऊन कोअरच्या अंतर्गत भागात ईडी करंट निर्माण होतात. ह्या करंटमुळे ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये I²RT या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन I²R एवढी पॉवर खर्च होते आणि या खर्च होणाऱ्या पॉवरला ईडी करंट लॉस असे म्हणतात. आता ईडी करंट लॉस म्हणजे काय ते बघणार आहोत. आता मला सांगा, ट्रान्सफॉर्मरमधील कोअर बदलत्या चुंबकीय क्षेत्राने छेदली जात असल्याने फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार, आता आपल्याला माहिती कोअरमध्ये काय इंड्यूस EMF निर्माण होतो. काय होतो, इंड्यूस EMF निर्माण होतो. ज्यावेळेस इंड्यूस EMF निर्माण होतो तर त्या कोअरच्या अंतर्गत भागात काय होतं, त्या करंटमुळे किंवा कोअरमुळे काय होते, त्याच्यात I²RT म्हणजे काय, टी म्हणजे काय तुमची उष्ण टाईम आहे किंवा तुमचा रेझिस्टन्स आणि काय त्याच्यात करंट, तर त्याची काय उष्णता निर्माण होते. काय होती, ज्यावेळेस इंड्यूस EMF निर्माण होतं म्हणजे व्होल्टेज क्रिएट होतं. ज्यावेळेस त्याच्यातून करंट वाहत असतो त्याच्यातून व्होल्टेज निर्माण होतं आणि तिथे उष्णता निर्माण होऊन काय होती, ती पॉवर काय होती, खर्च होती आणि तिला काय मग ईडी करंट लॉस म्हणतात. काय म्हणतात त्याला, ईडी करंट लॉस असे म्हणतात. आणि हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय की कोअरमधील चुंबकीय बदलामुळे त्यामध्ये होणाऱ्या लॉसेसला हिस्टेरिसिस लॉसेस म्हणतात. आणि या लॉसेसचे प्रमाण एकूण पॉवरच्या 1% ते 3% दरम्यान असते. त्यानंतर या लॉसेस करता काय WH हे चिन्ह काय केलं जातं, वापरलं जातं. काय केलं जातं, हे चिन्ह वापरलं जातं. त्यानंतर आपण बघणार आहोत की 3 फेज ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग करताना खालील गोष्टींचा प्रामुख्याने काय केला जातो, विचार केला जातो. मग यामध्ये आपण बघितलं तुमचे की ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेस बघितले. काय बघितले आपण, ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेस बघितले. मग ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेस बघितल्यानंतर आपण बघणार आहोत करंट रेटिंग. म्हणजे ज्यावेळेस 3 फेज ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग करताना ज्यावेळेस आपल्याला 3 फेज ट्रान्सफॉर्मरची काय गरज असते, तर त्यावेळेस त्याचा काय 3 फेज ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग आहे तर त्या करताना खालील गोष्टीचा काय केला जातो, विचार करतात. म्हणजे काय, करंट रेटिंग, विद्युत प्रवाहाची क्षमता, इम्पिडन्स, त्यानंतर तापमानामध्ये कशा पद्धतीने बदल होतो, सर्ज व्होल्टेज म्हणजे अचानक वाढणारा विद्युत दाब, त्याला काय म्हणतात, सर्ज व्होल्टेज. आता हे सर्ज व्होल्टेज कधी क्रिएट होतं की ज्यावेळेस आपण खूप पाऊस पडतो आणि त्यावेळेस काय वीज क्रिएट होते आणि वीज क्रिएट झाल्यानंतर त्या वीजमध्ये खूप सारा काय विद्युत दाब असतो किंवा व्होल्टेज असतो. मग त्याला काय म्हणतात, सर्ज व्होल्टेज म्हणतात. काय म्हणतात त्याला, सर्ज व्होल्टेज म्हणतात. आणि काय शॉर्ट सर्किट स्ट्रेंथ, त्याला काय नंतर काय बघणार आहोत आपण, शॉर्ट सर्किट स्ट्रेंथ. त्यानंतर बघणार आहोत आपण वाइंडिंगचे प्रकार. त्यानंतर याच्यात 4 प्रकारच्या वाइंडिंग असतात कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये. तर त्या वाइंडिंग त्यांनी काय नमूद केलं आहे, सिलेंड्रिकल वाइंडिंग, हेलिकल वाइंडिंग, डबल हेलिकल वाइंडिंग आणि मल्टीलेयर हेलिकल वाइंडिंग. मग सिलेंड्रिकल वाइंडिंग आणि हेलिकल वाइंडिंग, डबल हेलिकल वाइंडिंग आणि मल्टीलेयर हेलिकल वाइंडिंग, ते हे काय कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये हे काय वाइंडिंगचे प्रकार आहे. कशाचे प्रकार, हे वाइंडिंगचे प्रकार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत मूल्यमापन प्रश्न. पहिला, रिकाम्या जागा भरा. ट्रान्सफॉर्मर हा डॅशच्या तत्वावर कार्य करतो. तुम्हाला माहितीच आहे, म्युच्युअल इंडक्शन. ज्या ठिकाणी व्होल्टेज कमी करायचे असते अशा ठिकाणी कोणता ट्रान्सफॉर्मर उपयोग, या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग होतो. मग ज्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज कमी करायचं आहे तर कोणता ट्रान्सफॉर्मरचा उपयोग होतो ते तुम्ही लिहायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला यामध्ये आपण ज्या नोट्स दिल्या आहेत तर त्या लिहून त्याच्यात शोधायचं आहे. ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग ज्या भागावर गुंडाळतात त्या भागाला काय म्हणता, डॅश या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हाय व्होल्टेज व लो आउटपुटसाठी करता. तर हे पण शिकवलं. तर त्यामध्ये बघणार आहोत
नंतर 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. ट्रान्सफॉर्मरची व्याख्या सगळ्यांना सांगितली. तत्त्व माहिती आहे. प्रायमरी सेकंडरी काय ते माहिती आहे. ट्रान्सफॉर्मरची भागांची नावे, कोअरचे कार्य, ट्रान्सफॉर्मरचे फायदे, ट्रान्सफॉर्मरच्या कोअरच्या रचनेनुसार प्रकार, कोअर टाईप, शेल टाईप काय असतं, त्याचे फरक तुम्हाला लिहायला लावला आहे. स्टेप अप स्टेप डाऊनचं काय असतं, ऑटो ट्रान्सफॉर्मर आत्ताच शिकवला. पोटेन्शियल करंट काय, त्याचा उपयोग काय ते माहिती, आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे लॉसेस पण तुम्हाला माहिती. मग ट्रान्सफॉर्मर हा चॅप्टर आपला इथे संपलेला आहे. यामध्ये जितके पण काही ज्या स्वाध्यायामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स दिले, तर त्यामध्ये मला एकही असा प्रश्न वाटत नाही की तो काय शिकवला गेला नाही आहे किंवा त्याचं उत्तर तुम्हाला दिलेल्या नोट्समध्ये सापडणार नाही. या सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि याचं ॲन्सर सगळ्यांना सापडतील. तर हा जो काही तुमचा स्वाध्याय आहे तो कंप्लीट करून काय त्याचे ग्रुपवर जे काही फोटोज आहे ते काय करायचे तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर काय नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत आपण. त्या नेक्स्ट चॅप्टरचं नाव पण काय करा, लिहून घ्या. नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचा सोलर सेल आणि पॉवर सप्लाय उपयोग. मग सोलर सेल काय असतो बऱ्याच जणांनी माहीत आहे, नाही माहिती हे तुमच्यावरती. आता सोलर सेल काय असतो, पॉवर सप्लाय काय असतो, हे काय करायचे तुम्ही बघणार आहात की सोलर सेल काय असतो आणि पॉवर सप्लाय काय असतो. मग सोलर सेल आणि पॉवर सप्लाय आणि याचा उपयोग. मग यामध्ये आपण काय त्याची ओळख करून घेणार आहोत की सोलर सेलची ओळख आणि सोलर सेलचे कार्य, त्यानंतर सोलर पॅनलची रचना आणि सोलर सेल व त्याची पॅनलची जोडणी कशी करतो. पण एक्झॅक्ट सोलर सेल काय असतं तर बघूया आपण. सोलर सेल कशाला म्हणता. मग काय सोलर सेल याचं काय बघणार आहोत आपण, एक जे काही इंट्रोडक्शन आहे ते बघणार आहोत. मग सोलर सेल हा फोटोव्होल्ट किंवा प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर या तत्वावर कार्य करतो. पहिले काय सोलर सेलचे जे तत्व आहे ते काय करून घ्यायचे, लिहून घ्यायचे की काय सोलर सेल हा फोटोव्होल्ट प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत काय करतो, रूपांतर करतो. जे प्रकाश ऊर्जेचे काय करतो तो विद्युत ऊर्जेचे रूपांतर ह्या तत्वावर काय करतो सोलर सेल हा काम करतो. नाही यामध्ये बघणार आहोत. यामध्ये दोन विशिष्ट प्रकारचे पदार्थ जवळ ठेवून त्यांच्या जंक्शनवर प्रकाश पाडला जातो असता दोन बाजूंमध्ये विभांतर म्हणजेच विद्युत दाब निर्माण होतो. यालाच प्रकाश व्होल्टचा परिणाम म्हणतात. यामध्ये पी टाईप आणि एन टाईप मटेरियल वापरता. पी टाईप आणि एन टाईप मटेरियल हे सिलिकॉन सेमीकंडक्टरपासून बनवतात. असे अनेक सोलर सेल समांतर पद्धतीने एकत्र जोडून सोलर पॅनल बनवतात. ही ऊर्जा आपल्याला जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत मिळते. सोलर पॅनलपासून आपणास पूर्णतः DC सप्लाय मिळतो. याच्या साहाय्याने आपण बॅटरी चार्ज करतो. तो रात्रीच्या वेळी वापरू शकतो. ही ऊर्जा स्वस्त, प्रदूषणरहित आणि अखंड मिळणारी आहे. सोलर सेलच्या आउटपुट 0.5 व्होल्ट असते. सोलर पॅनल बाजारात 3 व्होल्ट, 6 व्होल्ट आणि 12 व्होल्टचे मिळतात. आणि DC सप्लायचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स उपकरणासाठी बॅटरी चार्जिंगसाठी केला जातो. मग एक्झॅक्ट सोलर सेल म्हणजे काय हे कळलं का, की सोलर सेल हा फोटोव्होल्ट म्हणजे कोणत्या तत्वावर कार्य करतो त्याचे पॉईंट लिहायचे. पहिले की प्रकाश ऊर्जेचे हा कशात रूपांतर करतो, विद्युत ऊर्जेत. कशात रूपांतर करतो, विद्युत ऊर्जेत. त्यानंतर हा काय करतो, ज्यावेळेस आपण दोन पदार्थांवर काय केला जातो, प्रकाश पाडला जातो. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण दोन पदार्थांमध्ये प्रकाश पाडतो त्यामध्ये विद्युत दाब निर्माण होतो आणि त्यालाच काय प्रकाश व्होल्टचा परिणाम म्हणतात. परिणाम म्हणतात. त्यानंतर यामध्ये दोन मटेरियल, कोणतं पी टाईप मटेरियल आणि एन टाईप मटेरियल, ते कशापासून बनवता, सिलिकॉन सेमीकंडक्टरपासून. कशापासून, सिलिकॉन सेमीकंडक्टरपासून. त्यानंतर असे अनेक काय सोलर सेल समांतर पद्धतीने, कोणत्या एकसर पद्धतीने नाही, समांतर पद्धतीने काय केले जातात, जोडून काय केलं जातं, सोलर पॅनल बसवलं जातं. काय केलं जातं, सोलर पॅनल बसवता. आणि ही ऊर्जा आपल्याला कोणापासून मिळते, सूर्यापासून. मग हे काय कुठे बसवले जातं, हे छतावर किंवा घरावरती काय केले जाते, सोलर सेल बसवले जाते. अनेक जणांनी बघितलेले असतील, कोणाला अजून हे माहीतच नसेल. आता अनेक प्रकारच्या आपण काय करतो, ऊर्जा बनवतो. म्हणजे कशा, की हवेपासून बनवतो, पाण्यापासून बनवतो, कोळशापासून बनवतो. त्यानंतर असून काय अनेक प्रकारचे काय आपले जे काही ऊर्जा हे काय ग्लोबल
त्यानंतर काय म्हणजे अनेक प्रकारचे काय असे सोर्स आहे ऊर्जा निर्माण करण्याचे. तर त्यामधला हा एक काय सोलर सेल आहे. काय त्यातला एक सोलर सेल म्हणजे पाण्यापासून बनवतो, म्हणजे काय हायड्रोलिक पॉवर प्लांटपासून बनवतो. त्यानंतर विंड मिल, त्याच्यापासून पण काय करतो आपण ऊर्जा निर्माण करतो. विंड मिल म्हणजे ती काय इलेक्ट्रिसिटी तयार करतो आपण हायड्रोलिक पॉवर प्लांटपासून. त्यानंतर काय पण ते काय आपण जो सप्लाय तर जो त्याचा सप्लाय तर तो कोणता आहे, जो तयार होतो तो DC सप्लाय किंवा AC सप्लाय, त्याचं काय मग ट्रान्सफॉर्मरनुसार काय केलं जातं, रूपांतर केलं जातं. मग इलेक्ट्रिसिटी काय विंड मिलनी बनवली जाते, त्यानंतर हायड्रोलिक पॉवर प्लॅन्टनी बनवली जाते, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टनी बनवली जाते, थर्मल पॉवर प्लॅन्टनी बनवली जाते. त्यानंतर काय अशा अनेक प्रकारचे काय तुमचे प्लांट आहे, तर त्याच्याने इलेक्ट्रिसिटी बनवली जाते. त्याच पद्धतीने हा जो सोलर सेल आहे तर याच्याने पण काय केलं जातं, तुमचा जो काही सप्लाय किंवा इलेक्ट्रिसिटी ती पण काय केली जाते याच्याने सोलर सेलनी बनवली जाते. तर तो जो काही म्हणजे जो काही सूर्यापासून मिळणारा प्रकाश आहे त्यापासून जी काही बनणारी तुमची काही ऊर्जा आहे तर ती काही DC असते. कशी DC म्हणजे काय डायरेक्ट करंट असतो. मग तो सप्लाय काय DC सप्लाय मिळतो आणि याच्या सहाय्याने आपण बॅटरी चार्जिंग करून ते काय रात्रीच्या वेळेस वापरू शकतो. म्हणजे काय की जे आपलं इन्व्हर्टर वगैरे असतं तर त्यावेळेस आपण काय त्या ज्या बॅटरीने काय केलं जातो AC सप्लायचं काय DCमध्ये रूपांतर करून ते काय केलं जातं आपण यूज केलं जातं त्या बॅटरीमध्ये. मग तुम्हाला माहिती की बॅटरीमध्ये आपण काय एमर्जन्सीच्या वेळी पण आपण त्या बॅटरीसाठी काय यूज करू शकतो. मग अशा पद्धतीने हा सोलर सेल आहे की सोलर सेल काय फोटो व्होल्ट म्हणजे काय प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. त्यानंतर त्याच्यात 2 टाईपचे मटेरियल असतात, P टाईप सेमीकंडक्टर, N टाईप सेमीकंडक्टर. तर त्यामध्ये काय ते सिलिकॉन काय सेमीकंडक्टरपासून बनवता. ही ऊर्जा स्वस्त आणि काय प्रदूषण रहित असते, ती अखंड मिळणारी असते. पण जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंतच आपण सोलर सेलचा काय करू शकतो उपयोग करू शकतो. त्यानंतर सोलर सेलचे आउटपुट असते 0.5 व्होल्ट. हे पॅनल बाजारात कसे उपलब्ध असतात 3, 6 आणि 12 व्होल्टमध्ये. त्यानंतर DC सप्लायचा उपयोग कशासाठी करतो, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी केला जातो. सोलर सेलकडून आपल्याला DC सप्लाय मिळवतो. मग ह्या ज्या बेसिक गोष्टी ह्या लक्षात ठेवल्या पाहिजे की सोलर सेलचं तत्त्व, सोलर सेलचं आउटपुट, त्यानंतर सोलर सेलचा सप्लाय, त्यानंतर सोलर सेलमधलं जे काही मटेरियल आहे ते यूज केलं आहे ते, ह्या 4-5 गोष्टी ह्या काय सोलर सेलच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितल्या. हा झाला तुमचा सोलर सेलचा सिम्बॉल. सोलर सेल बनवल्यानंतर अशी दिसते. मग सोलर सेल पॅनलची जी काही प्लेट आहे ती बघा अशा पद्धतीने दिसतं का तुम्हाला. या अशा पद्धतीने सोलर सेलची पॅनलची जी काही स्ट्रीप आहे ती दिसते. त्यानंतर हा झाला सोलर सेलचं चिन्ह आहे प्लस मायनस. त्यानंतर आहे सोलर सेलचे कार्य. मग कशा पद्धतीने सोलर सेल काय करतो कार्य करतो. त्याच्यानंतर त्याची काय असेल मग इथे डायग्राम असेल. ह्या आपण काय डायग्राम पण खाली काय करणार आहोत बघणार आहोत. किंवा सोलर सेल कशा पद्धतीने हे बघा घरावर बसवता दिसतंय की इथे या ज्या काही स्ट्रीप त्या तुम्हाला इथे दिसतंय की सोलर सेल कशा पद्धतीने बसवता. हे बघा ह्या ज्या काही प्लेट आहे त्याच्यावरती काय अशा ठिकाणी बसवलं आहे की ज्या ठिकाणी काय सूर्यप्रकाश काय त्याच्यावरती ऊर्जा क्रिएट करेल किंवा ऊर्जा जास्त पडेल. अशा पद्धतीने सोलर सेलच्या प्लेट बसवला आहे. त्यानंतर कशा पद्धतीने मटेरियल यूज करता. मग त्यामध्ये आपण बघणार सोलर सेलचे कार्य. पहिले बघणार सोलर सेलचं हे काही डायग्राम आहे म्हणजे त्याच्यातले N टाईप मटेरियल आणि P टाईप मटेरियल ते कशा पद्धतीने त्यांनी काय केलं आहे ते बघणार आहोत. सोलर सेलचे कार्य फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, N टाईप सिलिकॉन लेअर, P टाईप सिलिकॉन लेअर, नंतर N टाईप सिलिकॉन लेअर डिप्लेशन झोन, P टाईप सिलिकॉन लेअर. तर हे तुम्हाला लगेच समजणार नाही आहे. P टाईप काय असतो मग याच्यात काय 2 टाईप असतात, N टाईप सिलिकॉन लेअर आणि कोणता असतो P टाईप सिलिकॉन लेअर. आणि इकडं पण काय N टाईप सिलिकॉन लेअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स. आणि P टाईप सिलिकॉन लेअर इकडं असतं होल्स आणि काय असतं इलेक्ट्रॉन असतात. याच्यात काय होल्स आणि काय असतं इलेक्ट्रॉन्स असतात. मग आपण त्याचे तत्त्व बघणार आहोत. सोलर सेलचे काय करणार आहोत कार्य. पहिले ही डायग्राम तर त्यामध्ये त्याचं बघणार आहोत की ही जी डायग्राम तुम्हाला बघितल्यानंतर काही समजत नाही किंवा समजणारही नाही. मग सिलिकॉन ही जी काही तुमची डायग्राम आहे तर ती लगेच समजणार नाही आहे. तर ती कोणत्या वेळेस समजेल ज्यावेळेस पूर्ण तुम्हाला काय त्याच्याबद्दल त्याचं सोलर सेलचं कार्य बघू त्यावेळेस ती तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने. मग सोलर सेलचं कार्य बघूया आपण.
सोलर सेल म्हणजे एक पी एन जंक्शन डायोड आहे. कोणता डायोड? पी एन जंक्शन. हा त्याला पी एन जंक्शन डायोड का म्हणता? बिकॉज का म्हणता त्याला? कारण त्यामध्ये पी म्हणजे काय? पी टाईप मटेरियल आणि एन टाईप मटेरियल. पी टाईप मटेरियल म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर जंक्शन. मग काय सोलर सेल म्हणजे एक काय पी आणि एन जंक्शन डायोड आहे. यामध्ये एन टाईपचा पातळ आणि मोठा थर असतो. एन टाईपचा काय? पातळ आणि मोठा थर असतो आणि पी टाईपचा छोटासा थर असतो. याच्यात काय सोलर सेलमध्ये पी आणि एन जंक्शन डायोड आहे. इथं दिसत आहे पी एन टाईप सिलिकॉन लेअर, पी टाईप सिलिकॉन लेअर. यात काय मग पी आणि एन जंक्शन डायोड आहे. एन टाईपचा कोणता थर आहे? पातळ थर आहे. आणि पी टाईपचा कोणता आहे? छोटासा थर आहे. म्हणजे एन टाईपचा मोठा थर आहे आणि पी टाईपचा छोटासा थर आहे. मग एन टाईप मटेरियलवर प्रकाश पडल्यावर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन अलग होण्याचे कार्य होते. म्हणजे काय? जो पी एन जंक्शन आहे यामध्ये एन टाईपचा जो पातळ आणि मोठा थर असतो तर त्याच्यावर ज्यावेळेस काय प्रकाश पडतो त्या एन टाईप सेमीकंडक्टरवर काय होतो? प्रकाश पडतो. तर प्रकाश पडल्यानंतर तर त्या ठिकाणी काय इलेक्ट्रॉन काय होता? अलग होण्याचे कार्य होतं. अलग म्हणजे काय? साईडला होऊन जातात आणि ते इलेक्ट्रॉन पी टाईप मटेरियलकडे काय होता? आकर्षित होता. पी टाईप मटेरियलकडे काय होता? आकर्षित होतात आणि अशा पद्धतीने जंक्शन तोडून इलेक्ट्रॉनचा प्रवाह चालू होतो आणि ज्यावेळी आपण बाह्य सर्किट जोडतो त्यावेळी ह्या सर्किटमधून प्रवाह चालू होतो. म्हणजे काय की सोलर सेलमध्ये पी एन जंक्शन डायोड आहे. त्यामध्ये एन टाईपचा काय असतो? मोठासा जाड थर असतो काय आणि जो पी टाईप आहे त्याचा छोटासा थर असतो. ज्यावेळेस एन टाईपच्या मटेरियलवर काय होतो? प्रकाश पडतो. म्हणजे हे बघा ह्या डायग्राममध्ये बघूया आता आपण. इथे काय एन टाईप सिलिकॉन लेअर आणि पी टाईप सिलिकॉन लेअर. मग इथे दिसतंय एन टाईप आणि पी टाईप. तर ज्यावेळेस वरचा जो डिप्लिशन झोन आहे त्याच्यावरती नाही तर तो कोणता थर आहे? तुमचा याचा थर आहे काय म्हणता? एन टाईपचा जाड थर आहे आणि जो खालचा आहे तो काय? पी टाईपचा छोटासा पातळ थर आहे. मग जो जाड थर आहे ज्यावेळेस त्या एन टाईपच्या जाड थरावरती काय होतो? प्रकाश पडतो. त्यावेळेस प्रकाश पडल्यानंतर त्यातील जे इलेक्ट्रॉन्स आहे ते काय होता? अलग होता. अलग म्हणजे साईडला होता. साईडला होता म्हणजे कोणाकडे येतात? तर पी टाईपकडे येतात आणि पी टाईपकडे येऊन त्याच्या काय होतं? जो काही तुमचा जंक्शन तोडून त्याचा काय इलेक्ट्रॉनचा काय होतं? मग तो प्रवाह चालू होतो. पी टाईपकडे येऊन ते इलेक्ट्रॉन्स काय करतात? मग तोडले जाताना त्याच्यातून मग काय होतं? प्रवाह चालू होतो आणि त्यावेळेस काय त्या सर्किटमधून काय ते बाह्य सर्किट जोडतो आणि त्यावेळेस सर्किटमधून प्रवाह चालू होतो. जर आपण लोड जोडला असेल तर मंडळ चालू होते. म्हणजे सोलर सेलपासून लोडला विद्युत पुरवठा सुरू होतो आणि जर आपण बॅटरी जोडली तर बॅटरी चार्ज होते. अशा पद्धतीने सोलर सेलचे कार्य चालते. म्हणजे ज्यावेळेस पी टाईप आणि एन टाईप आहे तर त्या मटेरियलमध्ये काय होतं की पी टाईप आणि एन टाईप. तर ज्यावेळेस एन टाईपवर प्रकाश पडतो त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन्स अलग होऊन ते एन टाईपकडे येऊन काय होतं? बाह्य सर्किट कंप्लीट करून त्यातून प्रकाश वाहू लागतो किंवा आपला विद्युत प्रवाह चालू होतो. पण विद्युत प्रवाह चालू झाल्यानंतर ज्यावेळेस आपण सोलर सेलला अनादर म्हणजे काहीतरी जोडत नाही तोपर्यंत ते सोलर सेल चालू होत नाही. एक तर तुम्ही लोड जोडा नाही तर एखादी बॅटरी वगैरे जोडा त्यावेळेस सोलर सेल चालू होतं. मग इथं दिसते जर आपण लोड जोडला तर मंडळ चालू होते. म्हणजे सोलर सेलपासून लोडला विद्युत पुरवठा सुरू होतो आणि जर आपण बॅटरी जोडली तर बॅटरी चार्ज होते. अशा पद्धतीने सोलर सेलचे कार्य चालते. मग इथं दिसते सोलर सेल इकडे सोलर मॉडेल आणि इकडं दिसते सोलर एरिया. बरोबर आहे. मग इथं कशा पद्धतीने सोलरचं मॉडेल आहे आणि अशा पद्धतीने ती प्लेट आणि मग इथं दिसते पहिले फ्रेम असते, ग्लास असते, नंतर काय कॅप्सुलंट, नंतर सोलर सेल्स, एन कॅप्सुलंट, बॅक शीट्स आणि जंक्शन बॉक्स. मग काय फ्रेम नंतर ग्लास नंतर काय एन कॅप्सुलंट, नंतर सोलर सेल, एन कॅप्सुलंट आणि बॅक शीट आणि जंक्शन बॉक्स हे काय एक बाय एक अशा पद्धतीने सोलरची काय केली जाते? जोडणी केली जाते. मग सोलर सेलची रचना वरील आकृती दाखवल्याप्रमाणे असते. एका सोलर सेलपासून एक मॉडेल बनते आणि एका मॉडेलपासून एक पॅनल बनते. जेवढे आपणास व्होल्टेज हवे आहे त्याप्रमाणे पॅनल बनवले जाते. मग सोलर सेलचे आउटपुट व्होल्टेज किती असते? 0.5 व्होल्ट. मग मला सांगा 0.5 व्होल्ट जर एका त्या सोलर सेलच्या एका याचं
व्होल्टेज असेल तर मग आपल्यानुसार आहे की आपल्याला किती व्होल्टेज पाहिजे आणि त्याच्यानुसार काय सोलर सेलपासून एक मॉडेल बनते आणि त्या मॉडेलपासून एक काय केली जाते मग एक पॅनल बनतं आणि त्या सोलरला काय म्हणतात मग पॅनल म्हणतात. ज्या पद्धतीने आपल्याला इथं दिसतंय. मग नंतर बघणार आहोत आपण सोलर सेलमध्ये काय काय बघितलं आपण. परत एकदा काय करू इंट्रोडक्शन करू त्याचं की सोलर सेल हा प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. त्या प्रकाश ऊर्जेच्या विद्युत ऊर्जेच्या तत्वावर तो कार्य करतो. त्यानंतर त्यामध्ये काय पी टाईप आणि एन टाईप मटेरियल आहे ते सिलिकॉन सेमीकंडक्टरपासून बनवता. त्यानंतर त्यामध्ये काय DC सप्लाय मिळतो. त्यानंतर ते काय आपल्याला प्रकाश जो काय आहे तो आपल्याला कोणाकडून नैसर्गिक मिळतो. कोणत्याही साईडने आपल्याला सप्लाय आणण्याची गरज नाही आहे. तो जो काही सूर्यप्रकाश आहे तर तो काय आपल्याला जो काही सप्लाय आपण किंवा जी काही ऊर्जा निर्माण होणार आहे ती सूर्यप्रकाशाकडून ऊर्जा निर्माण होणार आहे. त्यानंतर काय आपण ती जी ऊर्जा आहे ती काय स्वस्त आणि प्रदूषण रहित असते. त्यानंतर त्याचा आउटपुट व्होल्टेज किती असतं 0.5 व्होल्ट असतं. त्यानंतर ते कोणत्या व्होल्टमध्ये मिळतं ते पण माहिती आहे. DC सप्लायचा उपयोग इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी बॅटरी चार्जिंगसाठी करता. त्यानंतर जो काही तुमचा सोलर सेल आहे त्याचा तुम्ही सिम्बॉल बघितला. त्यानंतर त्याची जी काही प्लेट आहे ती कशा पद्धतीने ती बघितली. हे झालं तुमचं सोलर सेलचं इंट्रोडक्शन. त्यानंतर बघितलं सोलर सेलचं कार्य. मग सोलर सेलच्या कार्यामध्ये आपण काय बघितलं की पी टाईप आणि एन टाईप मटेरियल असतं. मग एन टाईपचं ज्यावेळेस जाड थर असतं तर त्या जाड थरावरती काय होतं तुमचं जे काही व्होल्टेज आहे म्हणजे तुमचा जो काही प्रकाश आहे तो त्या एन टाईपच्या थरावरती ज्यावेळेस पडतो तर त्यावेळेस काय होतं त्यातून जे इलेक्ट्रॉन्स आहे ते अलग होता आणि ते अलग होता म्हणजे कोणाकडे जातं पी टाईपकडे जातं आणि पी टाईपकडे गेल्यानंतर तिथे काय होतं मग त्याच्यातून जो काही पी टाईपकडे आकर्षला गेला मग त्याच्यातून काय होतं मग काही सप्लाय निर्माण होऊन काय त्या दोन्ही लेअर चालू होता म्हणजे पी आणि एन टाईप हे दोन्ही काय तुमचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहे किंवा ते मटेरियल आहे ते आकर्षल्यामुळे त्याच्यातून काय ते जंक्शन तोडून इलेक्ट्रॉनचा प्रवाह काय होतो मग त्या जंक्शनमधून पी टाईप जंक्शन आणि एन टाईप जंक्शनमधून इलेक्ट्रॉनचा प्रवाह चालू होतो आणि त्याच्यातून आपण जर लोड जोडला तर मग ती सप्लाय काय जो काही तुमचा सोलर सेल आहे तो काय होतो कार्यान्वित होतो. मग सोलर सेलच्या इथं प्लेट्स दिसत आहेत तर त्या प्लेट कशा पद्धतीने काय बसवल्यानंतर कोणती प्लेट बसवता आणि कशा पद्धतीने सोलर सेलच्या आतील जी काही तुमची बसवण्याची किंवा जोडण्याची पद्धत आहे ती दाखवली की फ्रेम लावायची व नंतर ग्लास म्हणजे काच लावायची. त्यानंतर एनकॅप्सुलंट म्हणजे एक तो पद्धतीने काहीतरी एक काय असतो त्यातला आतील जो काही सोलर सेल आहे ती जी ऊर्जा आहे ती काय ती आकर्षित करण्याची ती काहीतरी एक प्लेट आहे तर ती बसवून नंतर सोलर सेल लावायचा आणि परत जेवढं जे वरती लावलं आहे फक्त खाली काय करणार आहे आपण बॅकशीट आणि काय जंक्शन बॉक्स ॲड करणार आहे आणि परत त्या ठिकाणी ते ॲड करून अशा पद्धतीने सोलर पॅनलचं काय ते करता मॉड्यूल बनवून आणि मग काय तो सोलर फ्रेम बनवता. त्यानंतर मग ते बघितले आपण कशा पद्धतीने मॉडेल बनते आणि मॉडेलपासून एक पॅनल बनते. पहिले मॉडेल बनवून पॅनल बनवलं जातं. मग अशा पद्धतीने आपण यामध्ये बघितलं की सोलर सेल कशा पद्धतीने ऑपरेट होतो किंवा चालतो. त्यानंतर आपण बघितलं त्याची सोलर सेल म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन बघितलं, त्याचं मटेरियल बघितलं, आउटपुट व्होल्टेज बघितलं, त्याच्यानंतर त्याचं तत्त्व बघितलं, त्यानंतर तो कशा पद्धतीने क्रिएट होतो ते बघितलं, ते कोणते मटेरियलपासून बनवतात ते बघितलं. त्यानंतर सोलर सेलची जे मॉडेलच्या ज्या फ्रेम आहे त्या कशा पद्धतीने लावतात किंवा काय काय बसवतात ते बघितलं. त्यानंतर त्याचं काय डायरेक्ट तुम्हाला छतावरती कशा पद्धतीने बसवलेली असते त्याची जी काही डायग्राम आहे ती पण दिसली. त्यानंतर आपण बघणार आहे की आता ॲक्च्युअलमध्ये सोलर सेल कसा कनेक्ट करता म्हणजे आपण हे काय बघितलं आत्तापर्यंत की सोलर सेलची जी काही फ्रेम आहे ती कशी बनते पण ॲक्च्युअल ती बनल्यानंतर ती कशी वापरावी हे काय करणार आहे आपण याच्या नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे. म्हणजे पहिले काय बघितलं आपण की सोलर सेल पॅनल तर त्याची जी काही प्लेट आहे ती कशा पद्धतीने बनवली, काय काय बसवतात, तिचा काय उपयोग आहे, त्यानंतर ते किती व्होल्टेज कसे मिळतात ते आपण बघितले. आता ती ॲक्च्युअलमध्ये कशी यूज करायची ते काय करणार आहोत आपण बघणार आहोत. त्यानंतर नाव टाका सोलर पॅनलची जोडणी, उपयोग, निगा व दुरुस्ती. मग ही डायग्राम काढायची आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये ती डायग्राम काढणार आहोत आणि बघणार आहोत की ती कशा पद्धतीने सोलर पॅनलपासून सप्लाय निर्माण होतो, तो कोणत्या बॅटरीला जातो, त्या बॅटरीतून तो इन्व्हर्टरला कसा जातो आणि तो घरात कसा जातो, मेनला कसा जातो आणि ते सप्लायला कसा जातो आणि निगा दुरुस्ती त्याचे प्रकार आणि त्यानंतर स्वाध्याय. एकदम सिंपल चॅप्टर हा. आता यामध्ये बघणार आहोत आपण पहिले ही डायग्रामचं तत्त्व बघणार. आता इथे दिसतंय तुम्हाला ही डायग्राम
तर या डायग्राममध्ये आपण बघणार आहोत की तर यामध्ये बघणार आहोत आपण डायग्राम. आता डायग्राम नेहमी वरतून चालू नाही होती, काय नेहमी खालून चालू होती. म्हणजे ती कशा पद्धतीने, तर ती बघा आता इथे दिसतंय तुम्हाला सोलर पॅनल. काय दिसतंय? सोलर पॅनल. मग आपल्याला काय करायचं आहे की सोलर पॅनलपासून काय करायचं आहे, पहिले सप्लाय घ्यायचं. मग रेड आणि ब्लॅक म्हणजे 2 वायर आहे. कोणत्या? रेड आणि ब्लॅक वायर. मग ती रेड वायर आणि ब्लॅक वायर कोणाला जाते? चार्ज कंट्रोलरला जाते. कोणाला जाते? चार्ज कंट्रोलरला. मग त्यामध्ये काय, एक इन्व्हर्टर असतो, एक बॅटरी असते आणि चार्ज कंट्रोलरचे काम आहे आउटपुट व्होल्टेज स्थिर ठेवणे. चार्ज कंट्रोलरचं काम म्हणजे हा जो ब्लॅक कलरचा दिसतो याला काय म्हणतात? चार्ज कंट्रोलर. त्याच्यावरती काहीतरी तुम्हाला हे दिसतंय बघा, जो चार्ज कंट्रोलर तर त्याच्यावरती काय 100 म्हणजे 100. त्यानंतर वरतून काहीतरी रीडिंग आहे, इकडे सूर्यप्रकाशाचं चिन्ह आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सोलर पॅनचं जे व्होल्टेजचं काय, हा चार्ज कंट्रोलर आहे तो दिसतोय. पहिले सोलर पॅनलची ही डायग्राम तुम्हाला काढावीच लागणार आहे. तर ही डायग्राम पहिले सोलर पॅनल काढलं. त्यानंतर 12 व्होल्ट सोलर पॅनल आपल्याला किती देणार आहे? 12 व्होल्ट सप्लाय देणार. किती सप्लाय देणार आहे? 12 व्होल्ट सप्लाय. तो कोणाला जातो? चार्ज कंट्रोलरला. कोणाला जातो? तो चार्ज कंट्रोलरला. इकडं दिसतंय ब्लॅक जी, ते म्हणजे निगेटिव्ह, प्लस म्हणजे पॉझिटिव्ह. ज्यावेळेस ते चार्ज कंट्रोलर असतो आणि त्यामध्ये काय, मग एक इन्व्हर्टर. ह्या बघा, हा इथे दिसतोय तुम्हाला इन्व्हर्टर. वरती दिसला का? हा तुमचा इन्व्हर्टर. त्यानंतर यात बॅटरी. त्यानंतर इथे असतो एक चार्ज कंट्रोलर. मग याच्यात 3 पार्ट्स दिले तुम्हाला. कोणकोणते? चार्ज कंट्रोलर, पहिले सोलर पॅनल, नंतर चार्ज कंट्रोलर, नंतर बॅटरी, नंतर इन्व्हर्टर. नंतर यामध्ये काय, मग एक इन्व्हर्टर असतो एक, त्यानंतर काय, एक बॅटरी असते. चार्ज कंट्रोलरचे काम आहे आउटपुट व्होल्टेज स्थिर ठेवणे. म्हणजे हा काय करणार आहे, जे काही आउटपुट व्होल्टेज आहे कोणाचं, सोलर पॅनलकडून येणारा 12 व्होल्ट, ते काय करणार आहे? स्थिर ठेवणार. म्हणजे चार्ज कंट्रोलकडे कोणत्याही पद्धतीचं जे व्होल्टेज आहे ते चेंज होणार नाही. जर सोलर पॅनलकडून 12 व्होल्ट आलं आहे तर पुढे पण किती जाईल? ते 12च व्होल्ट जाईल ना. म्हणजे पुढे पण 12च व्होल्ट जाणार आहे ना, ते 10 होणार आहे, 9 होणार आहे. म्हणजे चार्ज कंट्रोलरचं कामच ते आहे की तो काय करतो? व्होल्टेज स्थिर ठेवतो. बरोबर आहे. मग हा काय करणार आहे? चार्ज कंट्रोलरचे काम आहे आउटपुट व्होल्टेज स्थिर ठेवणे. इन्व्हर्टर हा 12 व्होल्ट DC चे रूपांतर AC 230 व्होल्टेजमध्ये रूपांतर करतो. मग आता इन्व्हर्टरचं काय काम आहे? ह्या इन्व्हर्टरचं काम काय असणार आहे की जे तुमचं 12 व्होल्ट आहे तर ते काय करणार आहे? तो 12 व्होल्टचं DC सप्लाय, तुम्हाला आधीच सांगितलं आहे, जो सोलर सेल आहे तो जो काही सप्लाय निर्माण करतो तो कोणता निर्माण करतो? AC सप्लाय का DC सप्लाय? DC सप्लाय. कोणता? DC सप्लाय. मग तो जो DC सप्लाय, घरात DC सप्लाय असतो की AC सप्लाय असतो? AC सप्लाय. मग सपोज घरात AC सप्लाय आहे, सोलर पॅनलकडून DC सप्लाय येतो. मग त्याला रूपांतर करण्यासाठी आपण कोणाचा उपयोग करतो? इन्व्हर्टरचा उपयोग करतो. मग तो इन्व्हर्टर काय करतो? 12 व्होल्ट DC सप्लायचा 230 व्होल्ट AC सप्लायमध्ये इन्व्हर्टर काय करतो? तुमच्या सोलर पॅनलचे व्होल्टेज ते काय करतो? रूपांतर करतो. काय करतो? रूपांतर करतो. मग हा इन्व्हर्टर आहे, हा 12 व्होल्ट DCचं काय रूपांतर कशात करतो? 230 व्होल्टेज मध्ये रूपांतर, 230 व्होल्टमध्ये काय करतो? रूपांतर करतो. आणि हे व्होल्टेज लोडला पुरवले जाते. कोणाला पुरवले जाते? लोडला. लोड मीन्स काय? वरती लाईट्स दिसत आहे तुम्हाला, बल्ब्स. त्यानंतर 2 कोर केबल इथं दिसतं, इंडिपेंडंट AC नेटवर्क 230 व्होल्ट आणि 230 व्होल्ट AC बल्ब. मग हे जे काही बल्ब दिसत आहे म्हणजे हा लोड झाला तुमचा. म्हणजे ज्या वेळेस आपण एखादी वस्तू यूज करतो तिला म्हणता लोड. मग तो लोड यूज करण्यासाठी मग त्याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी, याच्या 230 व्होल्ट बल्बमध्ये काय केलं आहे? लोडला काय केलं आहे? तुमचा जो काही सप्लाय तो काय केला आहे? तुम्हाला पाठवला आहे. मग 230 व्होल्टमध्ये हा जो सप्लाय आहे, मग याच्यात काय 230 व्होल्टमध्ये काय केलं जातं? त्याचं ACचे रूपांतर 230 व्होल्टमध्ये रूपांतर करतो आणि व्होल्टेज लोडला पुरवतं. आणि व्होल्टेज कंट्रोलरपासून डायरेक्ट 12 व्होल्ट सप्लाय घेतलेलं असतं आणि हा एमर्जन्सी लाईटसाठी वापरला जातो. मग आता या ठिकाणी फक्त तुम्हाला कळलं आहे की चार्ज कंट्रोलर 12 व्होल्ट DC काय करणार आहे? कॉन्स्टंट ठेवणार आहे. इन्व्हर्टर काय करणार आहे? 12 व्होल्ट DC सप्लायचं AC 230 व्होल्टमध्ये करणार आहे. सोलर पॅनलकडून आपल्याला DC सप्लाय किती येतो? 12 व्होल्ट येतो. त्यानंतर इथे दिसते तुम्हाला बॅटरी. काय दिसते? बॅटरी. मग ती दिसते 120 व्होल्ट AH. त्यानंतर 12 व्होल्ट DC. मग हा जो 12 व्होल्ट सप्लाय
आणि यात काय आहे की व्होल्टेज कंट्रोलरपासून डायरेक्ट 12 व्होल्ट सप्लाय घेतलेला असतो आणि तो इमर्जन्सी लाईटसाठी वापरला जातो. मग 12 व्होल्ट DC सप्लाय व्होल्टेज कंट्रोलरकडून घ्यायचा आणि इथे दिसतोय तुम्हाला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह वायर कोणाला गेली, बॅटरीला गेली आणि एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर कोणाला गेली, डायरेक्टली 12 व्होल्ट DC बल्ब दिसतंय तुम्हाला. मग ते कशासाठी यूज केले जाते, जे 12 व्होल्ट DC आणि 12 व्होल्ट जो बॅटरीला देऊन बॅटरीला कनेक्ट करून तो काय केला जातो, इन्व्हर्टरला कनेक्ट केला जातो आणि इन्व्हर्टरचा 12 व्होल्ट जो काही DC सप्लाय, आता ही बॅटरी काय करणार आहे, बॅटरी म्हणजे इन्व्हर्टर काय करणार, तुमचा जो 12 व्होल्ट DC सप्लाय तो काय करणार आहे, 230 व्होल्टेजमध्ये यूज करणार आहे त्या बॅटरीकडून आणि त्या बॅटरीमधून मग काय इन्व्हर्टरला जाऊन तो काय होणार आहे, तुमचा हा जो काही इथे दिसतोय तुम्हाला 230 व्होल्ट AC सप्लाय, तर त्या ठिकाणी लोडला कनेक्ट करणार. अशा पद्धतीने व्होल्टेज कंट्रोलकडून ही रेड आणि जी ब्लॅक 2 वायर्स दिसत आहेत, तर त्या कोणाला बॅटरीला गेल्या आणि 2 ह्या बल्बला गेल्या, त्या काय तुमचा 12 व्होल्ट DC बल्ब, कोणते ते DC बल्ब आहे आणि जो 2 आहे तर ते बॅटरीकडून कोणाला गेले, इन्व्हर्टरला. बॅटरीमध्ये कोणता सप्लाय असतो, DC सप्लाय असतो. बॅटरीला ज्यावेळेस व्होल्टेज कंट्रोलरकडून पहिलं तो बॅटरीला सप्लाय द्यायचा 12 व्होल्ट DC आणि त्या 12 व्होल्ट DC सप्लायचं तो काय करतो, इन्व्हर्टर 230 व्होल्टेज AC सप्लायमध्ये रूपांतर करतो आणि त्या इन्व्हर्टरकडून त्या लोडला काय केलं जातं, यूज केलं जातं. म्हणजे एकदम सिंपल डायग्राम आहे. सोलर पॅनलकडून 12 व्होल्ट DC सप्लाय येतो, तो चार्ज कंट्रोलरला जातो. चार्ज कंट्रोलर हा 12 व्होल्ट DC सप्लाय मेंटेन करतो किंवा कॉन्स्टंट ठेवतो. तेच 12 व्होल्ट कोणाला देतो, आपण बॅटरीला देतो. बॅटरी 12 व्होल्ट DC सप्लायचं इन्व्हर्टर काय करतो, 230 व्होल्ट AC सप्लायमध्ये रूपांतर करतो आणि ते लोडला जोडला जातो. मग अशा पद्धतीने सोलर पॅनलपासून त्या आपल्या घरामध्ये लाईट कशा ऑन करता किंवा कशा पद्धतीने चालू करता हे आपण यामध्ये बघितलेले आहे. मग एकदम सिंपल डायग्राम आहे आणि कशा पद्धतीने ती पण तुम्हाला समजली हे तर आपण बघितलंच आहे. ज्यावेळेस मी डायग्राम समजत होते त्यावेळेसच सांगितलं आहे की 12 व्होल्ट DC सप्लाय कशा पद्धतीने घेतला आहे. मग आपण सोलर पॅनलची निगा बघणार आहोत की सोलर पॅनल हे छतावर बसवले असल्या कारणाने त्यावर धूळ जमा होते. ही धूळ काढण्यासाठी पाण्याचा फवारा मारून मऊ कपड्याने पुसून घ्यावे. असे केल्याने त्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढते आणि परिणामी चार्जिंग व्होल्टेज वाढते. मग निगा बघायची आहे. निगा कशा पद्धतीने करतो म्हणजे ज्यावेळेस आपण सोलर पॅनल यूज करतो, तुम्हाला डायग्राम समजले असेल. सिंपल डायग्राम आहे. सोलर पॅनलकडून जे 12 व्होल्ट DC सप्लाय येतो त्याचं रूपांतर फक्त आपल्याला 230 व्होल्टेजमध्ये करायचं आहे आणि ते इन्व्हर्टरद्वारे करायचं. बाकी कोणतंही त्यामध्ये काही अवघड नाही आणि सोलर पॅनल कसं बनवलं ते तुम्हाला समजलं आहे. त्यानंतर निगा व दुरुस्ती. मग त्यात दिसते सोलर पॅनल, तर सोलर पॅनल हे खराब पण होऊ शकतं. मग ते व्यवस्थित करण्यासाठी काय की सोलर पॅनल हे छतावर बसवता. छत म्हणजे काय, घरावर बसवता. त्यावर धूळ जमा होणारच आहे. ऑफकोर्स ते आपण घरामध्ये राहतो तरी धूळ जमा होते. म्हणजे सोलर पॅनल हे बाहेर येतं त्यावर धूळ बसेल, तर मग ते करण्यासाठी काय की ही धूळ काढण्यासाठी आपण पाण्याचा फवारा मारून मऊ कपड्याने पुसून घ्यायचं. असं केल्याने त्यावर जो पडणारा सूर्यप्रकाश आहे त्याची तीव्रता वाढते आणि परिणामी चार्जिंग व्होल्टेज काय होते, वाढते. बॅटरीची निगा व दुरुस्ती की बॅटरीचे व्होल्टेज व्होल्टमीटरने तपासणे. त्यानंतर बॅटरीचे सर्व टोपण काढून बॅटरी ॲसिड तपासणे. ॲसिडची लेवल कमी असेल तर बॅटरीत ॲसिड घालणे. तसेच हायड्रोमीटरच्या साहाय्याने ॲसिडची घनता तपासणे. मग बॅटरीची कशा पद्धतीने निगा आहे ती पण बघितली आहे. त्यानंतर बघणार आहोत आपण हे पॉवर स्टेशनचे प्रकार. मग पॉवर स्टेशनचे प्रकार म्हणजे काय की व्होल्टाईक पॉवर स्टेशन, यालाच सोलर पार्क असे म्हणतात. मोठमोठ्या ग्राहकांना म्हणजे कंपनी किंवा कारखाने यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी याचा उपयोग करतात. सोलर विद्युत पुरवठ्याची जोडणी विद्युत मंडळाच्या पुरवठ्याशी जोडलेली असते. सध्या अस्तित्वात असलेले बरेच सोलर पॉवर स्टेशन ही खाजगी मालकीचे आहेत. प्रत्यक्षात सोलर पॉवरचे खूप उपयोग आहे. शेतीसाठी, औषधांचे शीत करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या विद्युत उपकरणांमध्ये याचा उपयोग होतो. यामध्ये दिसते तुम्हाला रफ टॉप पॉवर स्टेशन, स्टँड अलोन पॉवर सिस्टीम, सोलर हायब्रिड पॉवर स्टेशन, सोलर वाहने आणि रिक्षायान तसंच अंतराळ स्थानक यामध्ये सोलर पॉवरचा उपयोग करता. या ठिकाणी दाखवलं की सोलर पॉवर कोणकोणत्या ठिकाणी यूज करता. त्यानंतर कशा पद्धतीने सोलर पॉवरचे पार्क असतात किंवा स्टेशन असतात आणि कशा पद्धतीने सोलर पॉवरचा जो DC सप्लाय तो यूज करता. हा चॅप्टर सर्वांना समजला असेल. एकदम सिंपल आणि थोडासा चॅप्टर आहे आणि एकदम छोटासा चॅप्टर आहे. सोलर पॉवर
कशा पद्धतीने सोलर सेल कशा पद्धतीने यूज केला, कशा पद्धतीने वापरला, हे आपण सगळं बघितलं आहे. परत एकदा आपण त्याचा काय रिन्यू घेऊ आणि हा चॅप्टर संपला असं डिक्लेअर करू की यामध्ये सोलर सेल त्याचं तत्त्व लक्षात, प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, त्याचे 2 टाईपचं मटेरियल असतं, पी टाईप आणि एन टाईप मटेरियल. ते कोणापासून बनवतात? सिलिकॉन सेमीकंडक्टरपासून बनवतात. त्यानंतर सोलर सेलपासून आपल्याला DC सप्लाय मिळतो. त्यानंतर सोलर सेलचा ही जी काही ऊर्जा आहे ती आपल्याला सूर्यप्रकाशाकडून मिळते. त्यानंतर सोलर सेलचा आउटपुट 0.5 व्होल्ट असते. त्यानंतर सोलर सेलचा उपयोग बॅटरी चार्जिंगसाठी किंवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी करता. यामध्ये सोलर सेलचा सिम्बॉल आणि त्याची जी काही प्लेट आहे ती दिली आहे. त्यानंतर हे सोलर सेलचे कार्य, तर त्यात दिसतंय तुम्हाला पी टाईप आणि एन टाईप. ज्यावेळेस पी टाईप आणि एन टाईप, तर एन टाईपच्या मटेरियलवर प्रकाश पडतो त्यावेळेस त्यातील जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेर येतात आणि एन पी टाईपकडे येऊन तिथे काय होतं, तुमचा जो काही म्हणजे सप्लाय तो चालू होतो. अशा पद्धतीने PN जंक्शन डायोड इथे काय केलं जातं, सोलर सेलमध्ये वर्क केलं जातं. PN जंक्शन डायोडचा इथं काय उपयोग केला जातो. त्यानंतर सोलर सेलची जी बॅटरी तर ती कशा पद्धतीने सोलर सेलची प्लेट बसवली जाते. त्यानंतर हा जो काही सोलर सेल आहे, सोलर मॉडेल आणि सोलरचा जो काही एरिया तो कशा पद्धतीने ते तुम्हाला दाखवलं आहे. त्यानंतर सोलर सेल कशा पद्धतीने घरावरती बसवलं जातं किंवा त्याची कशा पद्धतीने ज्या काही प्लेट्स आहे किंवा त्या मॉडेल आहे, म्हणजे पहिले काय होतं, एक मॉडेल बनवून त्या मॉडेलपासून एक काय केलं जातं, पॅनल बनतं आणि जेवढे व्होल्टेज आहे त्यानुसार आपण ते पॅनल काय करू शकतो, बनवू शकतो. त्यानंतर सोलर पॅनलची जोडणी कशा पद्धतीने आणि निगा. मग सोलर पॅनल आहे, सोलर पॅनल बसवल्यानंतर तिथून 12 व्होल्ट सूर्यप्रकाशाने काय होतं, 12 व्होल्ट तिथं क्रिएट होतं. ते 12 व्होल्ट आपण कोणाला देतो, चार्ज कंट्रोलरला देतो. चार्ज कंट्रोलर काय करतो, स्थिर ठेवतो आणि ते 12 व्होल्ट कोणाला देतो, बॅटरीला देतो. आणि बॅटरी काय करते, बॅटरीमध्ये कोणता सप्लाय असतो, DC सप्लाय असतो, 12 व्होल्ट DC सप्लाय. मग इन्व्हर्टर काय यूज करतो, इन्व्हर्टर काय करतो, जे बॅटरीमध्ये जो सप्लाय असतो 12 व्होल्ट DC, तर त्या 12 व्होल्ट DC सप्लायचं इन्व्हर्टर काय करतो, 230 व्होल्ट AC सप्लायमध्ये रूपांतर करून तो काय करतो, यूज केला जातो. किंवा आपण कंटिन्युअस जे घरातले लाईट लॅम्प आहे ते काय होतात, ते चालू होतात आणि 12 व्होल्ट DC हे कॉन्स्टंट व्होल्टेज कंट्रोलर साईडला ठेवतो. त्यानंतर इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह कशाला म्हणतात, सोलर पॅनलची प्लेट कुठे, चार्ज कंट्रोलर कुठे, बॅटरी कुठे, इन्व्हर्टर कुठे, हे सगळं दिसलं आहे. त्यानंतर त्याची निगा कशी राखता सोलर पॅनलची, कशा पद्धतीने ती धूळ क्लीन करावी. त्यानंतर बॅटरीची निगा कशी येते, जे काही ॲसिड आहे ते कसे चेक करावे. त्यानंतर ॲसिड संपल्यास बॅटरीत कसे ॲसिड टाकावे, ते कोणत्या ॲसिडची घनता कोणत्या मीटरने तपासता, हायड्रोमीटरने. कोणत्या ॲसिड आहे त्याची जी घनता आहे, म्हणजे ॲसिड कशा पद्धतीने, तर त्याचे कशाने मोजता, हायड्रोमीटरने मोजता. नंतर यामध्ये पॉवर स्टेशनचे प्रकार आहे ते पण बघितले. त्यानंतर इथे स्वाध्याय प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. सोलर सेलचे आउटपुट किती, मग 0.5 व्होल्ट. सोलर सेलचे आउटपुट सप्लाय कसा असतो, सोलर सेल कोणत्या मटेरियलपासून बनवता. त्यानंतर सोलर सेल कोणाच्या तत्वावर कार्य करतो. त्यानंतर सोलर सेलची रचना स्पष्ट करा. त्यानंतर सोलर पॅनलच्या जोडणीत कोणकोणते भाग असतात, सोलर पॅनलची निगा कशी घेतात, बॅटरीची निगा कशी घेतात. नंतर टिपल्या सोलर पॅनलच्या जोडणीची आकृती काढा आणि सोलर सेलचे कार्य स्पष्ट करा. मग हा पण स्वाध्याय आणि ट्रान्सफॉर्मरचा स्वाध्याय, हे दोन्ही स्वाध्याय कंप्लीट करून ग्रुपवर फोटो सगळ्यांनी सेंड करा. सेंड केल्यानंतरच जे काही तुमचे जे मार्क्स आहे ते भेटणार आहे. ज्यामध्ये जे काही इंटरनल मार्क्स दिले, जे स्वाध्याय कंप्लीट करणार आहे ते, तर तुम्हाला 2-3 दिवसामध्ये हे दोन्ही स्वाध्याय जे काही ते पाठवा. काही प्रॉब्लेम आलास तर काय याच्यावरती ह्या चॅप्टरमध्ये विचारू शकता. एकदम सिंपल आणि छोटासा चॅप्टर आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत, त्याचं नाव लिहा, बॅटरी आणि एमर्जन्सी लाईट. बॅटरी आणि एमर्जन्सी लाईट. मग हा बॅटरी आणि जो एमर्जन्सी लाईट आहे तर हा काय ट्रान्सफॉर्मर आहे. तर हा जो काही बघितला सोलर सेल त्यामधलाच आहे की बॅटरी आणि एमर्जन्सी लाईट काय असतं, तर ते आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये लिहा बॅटरी आणि एमर्जन्सी लाईट, त्याचं काय नाव टाकून ठेवा, बॅटरी आणि एमर्जन्सी लाईट या चॅप्टरचं नाव टाकून ठेवा.